फकीरा या माझ्या कादंबरीबरोबर थोडीशी कैफियतही सादर करीत आहे. आजपर्यंत मी जे लिहिलं त्यावर झालेल्या बरावाईट टीकांचा तूर्त विचार न करता फक्त लिहित राहायचं हे माझं धोरण आहे. उगीच मुजोरी करू नये हेच बरं. फक्त फकीराविषयी थोडंसं सांगावं म्हणून लिहित आहे. ते असं की ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेने निर्माण केली नाही. प्रतिभेला सत्याच्या जीवनाचं दर्शन नसेल तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत असा माझा अनुभव आहे. कारण सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. मग किती प्रयत्न करून त्यात प्रतिबिंब दिसत नाही आणि कल्पकता निर्बल होते. अगदी पंखविरहित पाखराप्रमाणे ती उडूच शकत नाही. मी तर अशी भरारी मारण्यात भलताच जड आहे. जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते. आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागणं शक्य नाही. म्हणून मी लिहिताना सदैव सहानुभूतीनं लिहिण्याचा प्रयत्न करतो. कारण ज्यांच्याविषयी मी लिहितो ती माझी माणसं असतात. त्यांची मुरवट ठेवूनच मला लिहिणं भाग पडतं. हा फकीरा ही माझा होता. जे साकार नाही त्याला आकार देण्याचं सामर्थ्य माझ्या ठायी नाही. जे पाहिलं, अनुभवलं, ऐकलं तेच मी लिहिलं. त्यातून हा फकीरा निर्माण झाला. डोंगरात नि त्याच्या पायथ्याला विखुरलेलं फकीराचं कर्तृत्व एकत्र करून हा इमला उभारला एवढंच. आणि त्याचंही एक कारण आहे. ते असं की जेव्हा फकीराची भयंकर घोडदौड सुरू होती तेव्हा मी पाळण्यात आराम करीत होतो. ज्या रात्री भर मध्यान्हीला तो भरधाव धावत होता तेव्हा त्यानं इंग्रजी खजिना लुटला होता. दारात येऊन त्यानं आप्पाला हाक मारली. आप्पा घरी नव्हता म्हणून आत्या दारी आली आणि तिनंच त्याला माझ्या जन्माची वार्ता सांगितली. ती ऐकताच त्यानं ओटीतून 2 ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटीत ओतले आणि बाळ बाळंतिणीची काळजी घ्या असं म्हणून तो घोड्याला टाच मारून निघून गेला. त्यावेळी त्याच्या घोड्याच्या टापा अक्कानं ऐकल्या. तो आत्मसमर्पणाची वाट कसा चालला हेही मला फार उशिरा समजलं. ज्या तलवारीच्या धारेनं त्यानं बाबरखानाला जागोजाग अडवला ती तलवार मला पुष्कळ दिवसानंतर पाहता आली. कितीतरी दीर्घकालानंतर आईनं सांगितलं की मी ही पहिली घुट्टी इंग्रजी खजिन्यातील लुटीच्या पैशाचीच खाल्ली होती. मग अक्कानं, अप्पानं, त्या गावानं, माळानं नि खोऱ्यानं मला जे सांगितलं ते हृदयात साठवून मी गप्प बसलो होतो. त्यानं माझ्यावर उपकार केला होता. त्याच्या पैशाची मी घुटी गिळली होती. सुरती रुपयाच्या 2 ओंजळी माझ्यावर उधळून तो गेला होता. त्याला मी कसा विसरणार. सरकारी खजिना लुटून केलेले उपकार कसे फेडावेत याचा मी विचार करीत होतो. अखेर ज्ञानेशाची, तुक्याची, 3 कोटी मराठी जनतेची जी मराठी भाषा तिचे भांडार लुटून फकीरावर उधळून त्या 2 ओंजळीची फेड करण्याचा मी प्रयत्न केला आहे. हेतू एवढाच की जो उपेक्षित होता, अंधारात होता तो प्रकाशात यावं. त्यानं महाराष्ट्र शारदेच्या मंदिरापुढं चिरंतन उभं राहावं. उपेक्षितांचा उत्कर्ष व्हावं. म्हणून या महाराष्ट्रात अविरत कष्टाचे डोंगर उलटणाऱ्यांची मोठी परंपरा आहे. त्यात पहिलं नाव महात्मा फुले यांचं आहे आणि केशरी म माटे यांना उपेक्षितांच्या अंतरंगात प्रवेश करताच त्यांच्यावर महार माटे म्हणून आघात करणारे या भूमीत निपजले आहेत. परंतु माटेंचे श्रेष्ठत्व कायम राहणार आहे. त्यांचा मागोवा मी घेतला आहे. परंतु फकीरा जरी उपेक्षित होता तरी तो मला परक नव्हता. तो माझा होता. त्याच्या कर्तृत्वाचा पसारा आवरून मी ही कादंबरी लिहिली आहे. ती कशी आहे हे महाराष्ट्रानं पाहावं. कारण महाराष्ट्रात तू थोर आहेस, विद्वान आहेस, करता करवीत आहेस आणि मी काहीच नाही. अण्णाभाऊ साठे.